चालेल ना? ठीक आहे. चला, सॉरी थोडा वेळ गेला, काही हरकत नाही, तरी पण ते महत्त्वाचं होतं. बघा, आता आपण लाभाच्या योजना, विद्यार्थी लाभाच्या योजना असं लिहून घ्या इथं शीर्षक, विद्यार्थी लाभाच्या योजना. त्याच्यामध्ये पहिली योजना आपण लिहून घेऊया किंवा त्याची माहिती घेऊया. खडू फळा मोहीम. याच्यात शेवटी मी तुम्हाला हे सर्व एका ठिकाणी गाठोडं बांधून देणार आहे. ठीक आहे. ही जी योजना आहे ना, खडू फळा मोहीम, तर आपल्या भारताचं शिक्षण धोरण दुसरं, आपल्या भारताचं पहिलं शिक्षण धोरण कधी? 1968. दुसरं शिक्षण धोरण कधी? यालाच उलटं करायचं, 1986. आणि तिसरं शिक्षण धोरण कधी? 2020. तर ह्या दुसऱ्या शिक्षण धोरणामध्ये ह्या खडू फळा मोहीमचा ह्या उल्लेख होता किंवा या तरतूद होती. खडू फळा मोहीम असावी. म्हणजे काय असावी? खडू फळा द्यावं का फक्त सरांना? खडू आणि फळा द्यायचं बस असं नाही. तर याचा अर्थ सर्वच्या सर्व ज्या काही भौतिक सुविधा आहेत, सर्व भौतिक सुविधा देणे. कुणाला देणे? सरांना नाही, शाळेला देणे. शाळेला देण्यासाठीची योजना होती. पर्यायामध्ये राहते. खडू फळा मोहिमेचा उद्देश आहे सरांना खडू आणि फळा देणे असतंय बरं का पर्यायामध्ये. आपल्याला वाटतं हां म्हणजे तेच आहे बरं का ते. सर्व काही अध्यापन साहित्य आहे ते देणे. अध्यापन साहित्य देणे. त्यानंतर अध्ययन साहित्य देणे. कुणाला? बालकांना, विद्यार्थ्यांना. खेळ साहित्य देणे. खेळ साहित्य. हे सगळं जे साहित्य आहे ना, हे सगळं पायाभूत सुविधेपासून सर्व काही, वाचनालय आहे, मैदान आहे, मैदान उपलब्ध करून देणे, वर्गखोल्या उपलब्ध करून देणे, हे सगळं किमान 2 शिक्षक नेमणे. शिक्षक नेमणे हे सगळं खडू फळा मोहिमेमध्ये दिलेलं आहे किंवा खडू फळा मोहिमेचं उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे. येथे लक्षात घे खडू फळा मोहीम. खडू फळा मोहीम कधी सुरू झाली? 1988 मध्ये. 1986च्या धोरणानुसार 1988 मध्ये खडू फळा मोहीम भारतामध्ये सुरू झालेली आहे. आणि मग महाराष्ट्र शासनानं पण लगेच लागू केली. कधी? 1988 आणि 89 या शैक्षणिक वर्षापासून. कपिल सर, येते का लक्षात? खडू फळा मोहीम कळते का? पायाभूत सुविधेबाबत काही जरी प्रश्न आला तर खडू फळा मोहिमेमध्ये टाकून द्यायचं ते. ठीक आहे. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं याचं नाव आहे. ऑपरेशन ब्लॅक बोर्ड इंग्रजीमध्ये नाव आहे त्याचं. झालं हे सर्वांचं? दुसरी योजना आहे आपली डिप्पी इप्पी. आता जे जुने शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना चांगलं माहिती आहे. आणि उदाहरणार्थ स्वामी मॅडम मराठवाड्यातले आहेत. मराठवाड्यातल्या लोकांना जास्त माहिती आहे. ठीक आहे. डिप्पी इप्पी हा जो उपक्रम आहे किंवा ही जी योजना आहे, तर ही योजना 1994 मध्ये सुरू झाली WBच्या मदतीने. WB काय आहे? तर WB ही आहे जागतिक बँक.
वर्ल्ड बँक, जागतिक बँकेच्या मदतीने ही संस्था किंवा हा उपक्रम सुरू झालेला आहे. DPEP काय आहे? DPEP डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम. तर हा जो प्रोग्राम आहे ना, जिल्हा काय प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, हा DPEP प्रोग्राम भारतातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा राबवला नाही, तर पहिल्यांदा राबवला 3 राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये म्हणतो मी, राज्यांमध्ये भारतातल्या. तर त्यामध्ये आहेत तामिळनाडू, केरळ आणि दुसरा कोणता? हरियाणा. महाराष्ट्रामध्ये पण हा कार्यक्रम राबवण्यात आला, पण महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये नाही. पहिल्यांदा फक्त मराठवाडा विभागात. मराठवाड्यामध्ये किती जिल्हे आहेत बरं आता? 8. ठीक आहे. मराठवाड्याच्या प्रशासकीय जिल्ह्याचं नाव काय आहे? किंवा मराठवाड्याची प्रशासकीय राजधानी कोणती आहे? छत्रपती संभाजी नगर. त्याच्यामध्ये 8 जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये. ठीक आहे. मग हे सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये का? तर नाही. मराठवाड्यामधले 8 जिल्हे तर ठीक आहेत, पण ज्या जिल्ह्यांमध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण कमी आहे किंवा मुलींच्या साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये प्रमाण कमी असलेले जिल्हे. मला सांगा, सगळ्यात जास्त स्त्री साक्षरता कमी असलेला जिल्हा कोणता आहे? मानव विकास निर्देशांक, बरोबर, HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे. स्त्री साक्षरतेचा सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा आहे नंदुरबार. ठीक आहे. सर्वाधिक साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर अँड मुंबई उपनगर. सिंधुदुर्ग 100% साक्षरता असलेला पहिला जिल्हा आहे, आय थिंक, बरोबर ना. दुसरा वर्धा आहे. असो, सर्वाधिक साक्षरता असलेली ही मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आहे. नंदुरबार हा सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा आहे. इथं 68% लोक साक्षर आहेत आणि मुंबई शहरमध्ये जवळपास 94%. 100%. बरं, हे झालं का? हे झालं? कळलं का? हे DPEP मध्ये आणखीन एक गोष्ट लिहून घ्यायची तुम्हाला. ह्या DPEP मध्ये जे सुरुवातीला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये आर्थिक तरतूद होती 85%, आणि किती राहिले आता? 15%. राज्यांनी द्यायचं निधी, बाकी केंद्राने द्यायचं. पण आता या निधीमध्ये बदल झालेला आहे. झाला की नाही? आता केंद्राचा निधी असतो 60% आणि राज्याचा असतो 40%. सध्या सुरुवातीला म्हटलं तर हे, आणि आता सध्या हे. पहिल्या टप्प्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की मराठवाड्यामध्ये हा कार्यक्रम लागू झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भामध्ये लागू झाला.
विदर्भामधील किंवा एक खानदेशामधील एक जिल्हा आहे विदर्भामधील गडचिरोलीमध्ये. दुसऱ्या एवढं काही डिटेल नका घेऊ, फक्त ऐकून घ्या. गडचिरोलीमध्ये सुरू झाला, खानदेशामधील धुळ्यात सुरू झाला, धुळे. ठीक आहे. खानदेशामध्ये किती जिल्हे आहेत? तर 3 जिल्हे आहेत. कोणकोणते आहेत? धुळे, नंदुरबार आणि जळगाव. हे 3 जिल्हे आहेत. विदर्भामध्ये किती जिल्हे आहेत? एकूण 11 जिल्हे आहेत विदर्भामध्ये. ठीक आहे. विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. 1953चा जो नागपूर करार झाला, त्या नागपूर करारान्वये विदर्भामध्ये एक अधिवेशन घेतलं जातं. ते कुठे घेतलं जातं? नागपूरला. तुम्हाला ह्या अनुषंगाने मी माहिती अशी काही सांगत राहील, ते तुम्ही नोट करत राहा बस तुमच्या पद्धतीने. ओके सर, काय वाक्य सांगितलं तुम्ही आता? कोणतं? 1953ला नागपूर करार झाला आणि या नागपूर करारानुसार आता आपण बघतो, नागपूर करार झाला तर या दरवर्षी हिवाळी अधिवेशन, आपलं हिवाळी अधिवेशन कुठं होतं? नागपूरला होतं, विधानसभेचं, आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं. ठीक आहे, या नागपूरला होतं. हे बोललो मी, बरोबर ना? मग आता याच्यामध्ये काय आपल्या परीक्षाभिमुख महत्त्वाच्या गोष्टी काय म्हणलं तर मुलींच्या शिक्षणासाठी हे सुरू झालेलं ही मोहीम आहे, मुलींच्या शिक्षणासाठी विशेषतः. ठीक आहे. म्हणून मुलींच्या शिक्षणासाठी जर असा आला प्रश्न तर तो DPEPला द्यायचं. त्यावेळेस या 1994ला सुरू झालेला एक जुना कार्यक्रम आहे. ठीक आहे का? समजे क्या? DPEP, PDP आपल्याला माहित आहे, PDF, PDP, DPEP, दोघांचे थंब आले, 3 जणांचे थंब आले, थंब. यस, यास्मीन पठाण मॅडम, येवी. ठीक आहे. आता दुसरं लिहा, आपल्या आवडीचा अभियान. सांगा बरं, तुमच्या आवडीचं सर्वात आवडतं अभियान कोणतं आहे शिक्षण क्षेत्रामधलं? क्या बात है, बहुत बढ़िया सर, सगळ्यात आवडतं आहे, त्यांनी लय कामाला लावलं. लिहा मग, सर्व शिक्षा अभियान. सर्व शिक्षा अभियान हे जे आहे तर आपल्याला माहीतच आहे की 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठीचा जो दुरुस्ती झाली, 2086वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली आणि त्यानुसार सांगितलं की जे कलम 45 होतं ते कलम 45 मध्ये दुरुस्ती केली. काय होतं कलम 45 हे जे आहे तर हे मार्गदर्शक तत्व आहे. त्याच्यामध्ये सांगितलं होतं आता नाही, त्याच्यामध्ये आधी सांगितलं होतं की बाबा 0 ते 6 वर्ष आधी सांगितलं होतं त्याच्यामध्ये की 6 ते 14 वर्षे वयोगटातील जे मुलं असतील त्यांना शिक्षण देणं, त्यांचं संरक्षण करणं हे शासनाचं किंवा राज्याचं कर्तव्य आहे असं सांगितलं होतं. पण या कलम 45 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि कलम 45 मध्ये आता 0 ते 6 वर्षे वयोगटातील जे बालक आहेत त्यांचं संरक्षण करणं, त्यांचं पोषण करणं, त्यांचं सगळं काय करणं हे राज्यांचं कर्तव्य असेल असं सांगितलं इथे. आणि जो 6 ते 14 वर्षे होतं त्यासाठी वेगळं कलम या ठिकाणी टाकण्यात आलं, कलम 21A. कलम 21A नुसार शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला. कधी? 2002 मध्ये. ठीक आहे. आणि मग त्या अनुषंगाने 2001 मध्ये हे सर्व शिक्षा अभियान लागू करण्यात आलं होतं. या सर्व शिक्षा अभियानाचा कालावधी जर म्हणला, किती होता कालावधी? सर्व शिक्षण अभियानाचा कालावधी होता 2001 ते 2010. हा एक उचलायचा बघा, हा एक उचलायचा आणि इथं टाकायचा. ठीक आहे, हा कालावधी होता.
2001 ते 2010 हा कालावधी होता. पण मात्र तर तो पुढे वाढवण्यात आला. कधीपर्यंत वाढवण्यात आला? 2012 पर्यंत. मग ह्या सर्व शिक्षण अभियानाची काही उद्दिष्ट आहेत किंवा काही ध्येय आहेत. पहिलं ध्येय जे आहे हे व्यवस्थित लिहून घ्या. इथं लिहून दे तुम्ही. हे वरचं लिहिलं नाही तरी चालेल. वरचं तुमचं झालेलं आहे ते, किंवा असंच कधी पण ते सांगत राहतो, ते लक्षात राहतं ते. बघा, याचं ध्येय काय आहे? ध्येय नंबर 1 आहे 2010 पर्यंत सर्व बालकांना, सर्व म्हणजे कोणत्या? सर्व 6 ते 14 वयोगटातील बालकांना दर्जेदार, मोफत, आणखीन काय? आणखीन कसलं शिक्षण? उपयुक्त, सक्तीचं उपयुक्त शिक्षण देणे हे ध्येय होतं. कधी ध्येय ठरवलं होतं? ते 2001 मध्ये ठरवलं होतं. आणि कधीपर्यंत? 2010 पर्यंत, पुढील 10 वर्षामध्ये. दुसरं ध्येय होतं टार्गेट. दुसरं ध्येय होतं की लिंग भेदभाव कमी करणे. लिंग भेदभाव कमी करणे. आणि तिसरं ध्येय होतं समाजाचा सक्रिय सहभाग घेणे. कुणाचा? समाजाचा सक्रिय सहभाग घेणे. येते का लक्षात? ही 100% केंद्र पुरस्कृत योजना होती. केंद्र पुरस्कृत. ठीक आहे, 100% केंद्र पुरस्कृत असणारी ही योजना होती. या कायद्यामध्ये किंवा या अभियानामध्ये काही तरतुदी आहेत बघा. ही ध्येय झाली. या 2-3 ध्येय तुमच्या लक्षात आली असतील, राहिली असतील. काही तितके अवघड नाही आहेत ध्येय. ठीक आहे, जे आता आपण करतोच आहोत याच्यामध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही तरतुदी आहेत. तरतुदी कोणत्या आहेत त्या? 1 नंबरची तरतूद आपल्याला सांगता येईल, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. प्राथमिक शिक्षणाचे काय करणे? सार्वत्रिकीकरण. ठीक आहे, सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवणे. दुसरं आहे शिक्षण समाजाची मालकी बनवणे. शिक्षणाला समाजाची मालकी बनवणे. काहीही पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर त्याच्यामध्ये हो म्हणायचं, चालत राहायचं पुढे. ओके, परीक्षेमध्ये हे सगळं त्यांच्यामध्ये येतं. याच्यात एक महत्वाचा घटक आहे. या मोहिमेच्या, या अभियानाच्या म्हणा किंवा मोहिमेच्या म्हणा, या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात वस्ती हा पायाभूत घटक मानण्यात आलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात राहू द्या, तुमचं चुकू शकते. पायाभूत घटक मानण्यात आलेला आहे. पायाभूत घटक मानण्यात आलेला आहे. ठीक आहे, पर्यायामध्ये तुम्हाला येईल जिल्हा येईल, तालुका येईल, गाव येईल, तर वस्ती. मग आपल्याला माहिती आहे की वस्ती शाळांची निर्मिती या सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत झालेली आहे. आपल्याकडे काही बंधू भगिनी आहेत का वस्ती शाळेवरील शिक्षक? नंतर ते झाले कायम शिक्षक. आहेत का असे कोणी? वाव, हरिश्चंद्र सर आहे, वेलकम सर तुमचं. तर हे याची कृपा आहे बघा तुमच्यावर. सर्व शिक्षा अभियानाची कृपा आहे, याच्यामध्ये ती तरतूद होती. येते का लक्षात? मग
शाळाबाह्य मुलं असतील, वंचित मुलं असतील, शिक्षकांची भूमिका असेल, हे सगळं या कायद्यामध्ये किंवा या अभियानामध्ये दिलेलं आहे, या अभियानामध्ये आहे. आपल्यासाठी इतकं ठीक आहे. आणखी भरपूर याच्यामध्ये घेतो म्हणलं ते आपण घेऊ शकतो, पण ठीक आहे, काही हरकत नाही. याच्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत या सर्व शिक्षण अभियानामध्ये तुम्हाला नोंदवायच्या आहेत. कळतंय का सर्वांना? काल एक डीप होते का वरवरचं होते? सांगा बरं मला एकदा असं. चला एकदा व्हिडिओ ऑन करून सांगा मला. एकदा व्हिडिओ ऑन करा. तर व्हिडिओ ऑन नाही करताय तुम्ही. चेतन कुमार सर केले. तर व्हिडिओ ऑन केलं म्हणजे कसं? तुम्ही म्हणजे कसं? हां बोला. डिटेलमध्ये सांगा सर, डिटेलमध्ये सांगा. नाही डिटेलमध्ये नाही सर, काही गरज नाही. मी त्याला जेवढी गरज आहे ना तेवढं नाही काही गरज नाही. मी सांगतो तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढं. प्रश्न आलेले असतील नाही येत नाही, काहीच नाही. एवढंच गरजेचं आहे तेवढं देतो मी. डिटेल काहीच गरजेचं नाही. किती मार्काला तुम्हाला मी सांगितलं ना त्याच्यामध्ये, तुम्ही डिटेल म्हणताय. 10 मार्क आहेत, 5 उपघटक आहेत. ह्याच्यामधली 16 किती योजना आहेत थांबा एक सांगतो तुम्हाला. त्या योजनेमधली ही एक योजना आहे. ते डिटेल जर आपण देत बसलो तर तुम्हाला 2-2 दिवस जातील सर. तसं नाही, का वगैरे जे आहेत ना त्या नाही काहीच आवश्यकता नाही. आणि हे SSC आहे ना तुमच्या रोजचा विषय आहे. तो आपल्या आवडीचा विषय किंवा आपल्याला जे येतं की नाही ते आपल्याला किती पण शिकावं. लक्षात ठेवा, आपल्याला थोडा लोभ आवरायचा आहे. परीक्षा पास व्हायची असेल तर जे आवडते आपण ते जास्त शिकायचा प्रयत्न करतो. चुका जे आपल्याला माहिती नाही तर सतत होती चूक, असं मला म्हणणं आहे. काय म्हणताय बोला ना. आपल्याला जे दररोजचं माहिती आहे ना त्याच्यातच होते, कारण त्यातला तो एखादा बारका वाचतो. असू द्या, किती 25 योजना घ्यायच्या. घालून गेलेलो 25 योजना घ्यायच्यात. डिटेल नाही घ्यायचं आपल्याला. ओके, परीक्षाभिमुख घ्यायचे आपल्याला. बाकी तुम्ही आहे तुम्ही वाचता बाकीचं. परीक्षाभिमुख आपण फक्त पॉईंट घेऊया. बरं चालेल. चला बघा दुसरी योजना. याच्यानंतरचं 3 नंबरचं आहे. 3 नंबरचं काय? 3 नंबरची योजना आपली आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. 4 नंबरचे सर. 4 3 का 4? 4 नंबर जी आहे ते. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. बघा, ही राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जी आहे ती कधी सुरू झाली? याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत त्या फक्त लक्षात ठेवायच्या. 2009 मध्ये सुरू झालेली ही योजना आहे. इथं पुढेच लिहून घ्या, 2009 मध्ये. परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की SSA ही आहे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी, आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान रमसा ही आहे माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी. ठीक आहे. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. वाचन जर व्यवस्थित केलं नाही तर प्रश्न चुकतो, वाचला प्रश्न नाही तर. हे माध्यमिक शिक्षण नावातच आहे त्यांच्या, माध्यमिक शिक्षा अभियान आहे. याच्यामध्ये बघा 5 किलोमीटरच्या आत माध्यमिक शाळा स्थापन करणं. 5 किलोमीटरच्या आत, इथं लिहून घ्या व्यवस्थित हे. 5 किलोमीटरच्या आत माध्यमिक शाळा स्थापन करणं, माध्यमिक विद्यालय स्थापन करावे. ठीक आहे. आणि 7 किलोमीटरच्या आत उच्च माध्यमिक विद्यालय स्थापन करावे.
हा क्रिटिकल प्रश्न आहे, हा क्रिटिकल मुद्दा आहे, हा तेवढा लिहून घ्या. माध्यमिक विद्यालय स्थापन करावे. येते का लक्षात? हे राहील ध्यानात. याच्यामध्ये एक आहे, याच MSA मध्ये सांगितलं की माध्यमिक शाळेमध्ये एक स्कूल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट कमिटी असेल. याला SMDC म्हणायचं माध्यमिक शाळेमध्ये. आपल्या प्राथमिक शाळेमध्ये जशी SMC असते तशी माध्यमिक शाळेमध्ये SMDC असते, स्कूल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट कमिटी. त्या कमिटीचे HM ही काय असतात? सेक्रेटरी असतात, सचिव असतात. ओके. ही कमिटी प्राथमिक शाळेमध्ये असेल का SMDC? नाही असत. जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा प्राथमिक शाळेमध्ये ती कमिटी असत नाही. त्यानंतरची 5वी आपली जी योजना आहे ती आहे राष्ट्रीय साक्षरता अभियान. राष्ट्रीय साक्षरता सर आवाज अडकतोय पूर्णपणे. राष्ट्रीय साक्षरता अभियान. आवाज अडकतोय का? सगळ्यांना प्रॉब्लेम आहे का? सांगा बरं पटकन. हो सर. हो सर. हो. आवाज येतोय सर. आवाज अडकतोय. बरं, तो पण येतो. ठीक आहे. आता येतोय ना व्यवस्थित? घेऊ. बघा, राष्ट्रीय साक्षरता अभियान एक आपण लक्षात घेऊ. इथं या दोघांमध्ये एक थोडासा फरक आहे. राष्ट्रीय साक्षरता अभियान आणि दुसरी कोणती आहे हे बघा. इथंच लिहून घ्या वाटल्यास. आता 5वी आहे आपली. 5वी लिहा इथं. राष्ट्रीय साक्षरता अभियान. आणि इकडं 6 नंबरला लिहा साक्षर भारत अभियान. साक्षर भारत अभियान. राष्ट्रीय साक्षरता अभियान जे आहे याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हा जो आहे राष्ट्रीय साक्षरता अभियान 15 ते 35 वयोगटातील मुलांसाठी किंवा प्रौढांसाठी म्हणू आपण. ओके. 15 ते 35 वयोगटातील. आणि हा साक्षर भारत अभियान जो आहे 15 वर्षाच्या पुढील वयोगटासाठी. हा मेजर फरक आहे याच्यामध्ये. साक्षर भारत अभियान. ठीक आहे. त्यानंतर हे अभियान सुरू झालं ते 5 मे 1988 रोजी आणि साक्षर भारत अभियान सुरू झालं 8 सप्टेंबर 2009 रोजी. बघा 8/9/9 आहे की नाही. 8 सप्टेंबर 2009 रोजी साक्षर भारत अभियान सुरू झालेलं आहे. आणि इथं काय 5
5/88. 5 मे 1988 रोजी हे राष्ट्रीय साक्षरता अभियान सुरू झालेलं आहे. येते लक्षात? याच्या आधी बघा, याच्या आधी एक 1970 मध्ये एक वाक्य, 1970 मध्ये केंद्र सरकारने एक राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. मंडळ स्थापन केलं होतं. कशासाठी? तर प्रौढांसाठी, राष्ट्रीय प्रौढ शिक्षण प्रौढांसाठी. त्यांना वाचन, लेखन किंवा गणन आलं पाहिजे याच्यासाठीची ती योजना होती. आणि ही योजना व्यवस्थित लागू करण्यासाठी किंवा व्यवस्थित राबवण्यासाठी किंवा 1970 मध्ये जे काही आहे ते साक्षर झालेले लोक, राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळातर्फे जे काही साक्षर झालेले लोक आहेत ते परत निरक्षर होऊ नये म्हणून 1988-89 मध्ये परत एक केंद्र स्थापन झालं होतं. त्याला म्हणायचं जनशिक्षण निलामय केंद्र. हे जनशिक्षण निलामय केंद्र का स्थापन झालं होतं? तर 1970 मध्ये जे राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळ स्थापन झालं होतं त्या अंतर्गत काही प्रौढ साक्षर झाली पण ते परत निरक्षर होऊ लागली नाही का? आपण साक्षर करतो ते निरक्षर होतात ते. मग असं होऊ नये म्हणून जनशिक्षण निलामय केंद्रे स्थापन झाली होती. कशासाठी कळलं का? जनशिक्षण निलामय केंद्रे तर साक्षर झालेले लोक परत निरक्षर होऊ नये म्हणून. आपण काय म्हणू शकतो? साक्षर झालेले प्रौढ निरक्षर होऊ नये म्हणून. कळलं का? ह्या राष्ट्रीय साक्षरता अभियानाचे काही टप्पे होते बघा. हे टप्पे, एक पहिला टप्पा आपण म्हणजे राहू द्या फक्त, की पहिला टप्पा होता संपूर्ण साक्षरता अभियान. संपूर्ण साक्षरता अभियान हा पहिला टप्पा होता. त्यानंतरचा दुसरा टप्पा होता साक्षरोत्तर कार्यक्रम. मग साक्षरोत्तर कार्यक्रमामध्ये तो निलामय केंद्र वगैरे आले. साक्षरोत्तर कार्यक्रम, साक्षर झाले बाबा यांचं काय करायचं? काही नाही करायचं, त्यांची साक्षरता फक्त टिकवून ठेवायची. सरकारपुढे एवढाच प्रश्न राहिला. आणि त्याच्यानंतर निरंतर शिक्षण, बाबा ते साक्षरता बी टिकवून ठेवू आणि त्यांना शिक्षण देत राहत निरंतरपणे. अशा पद्धतीचे 3 टप्प्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. समझता है? यस सर. क्या खिचड़ी होती है? खिचड़ी होती है क्या? होने दो, उसका पुलाव बनाएंगे हम. नहीं सर. उसका लास्ट में पुलाव बनाएंगे, कुछ टेंशन मत लो. त्यानंतरची आपली योजना आहे बघा, आपल्या आवडीची योजना, ती आहे MDM, मध्यान्ह भोजन योजना. MDM किती नंबरची योजना आपली? 6, 7, आता 8 नंबरची नाही का? MDM, मिड डे मील. मिड डे मील अशी योजना आहे. मध्यान्ह भोजन किंवा पोषण योजना. मध्यान्ह पोषण योजना किंवा पोषण आहार, मध्यान्ह पोषण आहार ही योजना आहे.
आता नाव चेंज झालं तर. हां आता झालं की PM प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण प्रधानमंत्री काय झालं हे झालं ना सर पूर्ण हो. प्रधानमंत्री पोषण आहार योजना बरोबर ना. हे असे नाव आता चेंज झाले. पोषण शक्ती आहार योजना. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना निर्माण ना हो. पोषण शक्ती निर्माण योजना आहार नाही. हे आता हे नाव असं झाले पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असं त्याचं नाव झालेलं आहे. मला वाटते आता एक गेल्या वर्षी झाले ना हे नाव एखाद्या वर्षामध्ये झालेलं आहे नाव. हे पण लक्षात असू द्या. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना पोषण शक्ती निर्माण योजना का प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. ओके प्रधानमंत्री PMSN बरं असो. ही आपल्यासाठी जास्त डोकेदुखी असणारी योजना आहे आणि तरी योजना आहे. ठीक आहे. ही योजना SSAचाच एक भाग आहे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. किंवा आपल्या प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं हे जसं उद्दिष्ट आहे SSAचं तर ते हे पण आहे. त्याच्या SSAमध्ये असं पण आहे की हे मध्यान्ह भोजन का दिलं जातं तर मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी किंवा मुलांना शाळेकडं घेऊन येण्यासाठी त्यांची हे पण आहे बरोबर नाही. त्यानंतर त्यांचं शारीरिक विकास करण्यासाठी या पोषण आहार योजनेची सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा बघा हा एक हॅलो सर. हां बोला सर. तर शालेय पोषण आहार योजना आणि मध्यान्ह भोजन योजना. हां शालेय पोषण आहार योजना ही फक्त आपण 3 किलो तांदूळ देतो. हां मध्यान्ह भोजन योजना आपण मग शाळेमध्ये 2001 पासून 2 पासून अन्न शिजवून देतो. बरोबर. ही जी योजना आहे तर ही सुरुवातीला बघा हिचा एक GR होता 22 नोव्हेंबर 22/11/1995 ही पहिली ते 5वीच्या मुलांसाठी सुरू झालेली योजना आहे बरोबर ना. पहिली ते 5वीच्या मुलांसाठी सुरू झालेली आहे. पण या योजनेचा इतिहास जर बघितला तर ही योजना अशा पद्धतीची पहिली योजना जी आहे ना तर मद्रास प्रांतामध्ये सुरू झालेली आहे. मद्रास प्रांतात त्यावेळेस प्रांतच होता मद्रास माताचा तो तामिळनाडू म्हणजे मद्रास प्रांताकडून आपण केंद्र स्तरावर राष्ट्रीय स्तरावर ही योजना राबवली जाते. या योजनेची अधिकृत जी सुरुवात आहे ती अशी मानली जाते की 15 ऑगस्ट 1995 हेच तारीख लक्षात ठेवा. हीच तारीख परीक्षेला येते. भारतामधील प्रायोगिक तत्वावर म्हणजे सुरुवात म्हणून भारतातील जवळपास 2408 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झाली किंवा विकास गटांमध्ये सुरू झाली म्हणता येईल. जिल्ह्यांमध्ये म्हणण्यापेक्षा विकास गटांमध्ये ही योजना सुरू झाली. गटात सुरू झाली. दोन 2002 पासून फक्त 1ली ते 5वी पर्यंत होतं तर हे 1ली ते 8वी पर्यंतच्यांना योजना लागू झाली. 1ली ते 8वी पर्यंत योजना लागू. याच्यामधील जी
जे उष्मांक आहे तो लक्षात राहू द्या. किती आहे बरं उष्मांक सांगा बरं याचा. 1ली ते 5वी पर्यंत किती आहे आणि 6वी ते 8वी पर्यंत किती आहे. आपण याच्यात 2 टप्पे करून घेऊ इकडे. 450 असेल 1ली ते 5वी. क्या बात आहे, बहुत बढिया. हे 1ली ते 5वी इथं लिहून घ्या. उष्मांक आहे 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी. 1ली ते 5वी किती आहे उष्मांक 450. उष्मांक 450. 450 उष्मांक. कॅलरी 50 कॅलरी आणि 12 कॅलरी. 12 कॅलरी काय तो प्रथिने 12 ग्रॅम. काय तो प्रथिने 12 ग्रॅम. आणि 6वी ते 8वी मध्ये 700 ते 8वी मध्ये 700 कॅलरी उष्मांक असला पाहिजे. 700 कॅलरी 20 प्रथिने. इकडे आहे 12 ग्रॅम प्रथिने. कुणाला ते प्रत्येक बालकाचं चाललंय. हा इथं 20 ग्रॅम प्रथिने आहे. आपण प्रत्येक जी आर येतो त्या जी आर मध्ये हे सर्व आपल्याला दिलं जाते, बरोबर की नाही. आपण या भरपूर वेळेस वाचलेलं आहे. याच्यामध्ये आहेत काही गोष्टी. आणखीन काय सांगता येईल याच्यामध्ये सांगा. या MDM मध्ये तुम्हाला माहीत असलेलं जसं सरांनी सांगितलं PM पोषण ते कधीपासून माहिती आहे का सर. कोणत्या वर्षापासून तो PM पोषण नाव झालं त्याचं एक्झॅक्ट सांगा पण. हा कारण आपण सर्वजणांसाठी चाललं ते 2018 बरोबर आहे. 2018 पासून ते PM पोषण नाव झालेलं आहे. 2018 पासून या योजनेला प्रधानमंत्री पोषण निर्माण योजना, बरोबर ना. निर्माण योजना असे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. पोषण शक्ती निर्माण योजना असे नामकरण झाले. केंद्र आणि राज्यांचा वाटा किती आहे. 60-40. केंद्राचा 60 आणि राज्याचा 40% हिस्सा आहे. मग ह्याचे उद्देश सर्वच कुपोषण रोखणे असे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. आणखीन गुणवत्ता वाढ करणे. ठीक आहे. आपल्याला वाटते गुणवत्ता वाढ करणे नसेल सर. गुणवत्ता वाढ करणे हे सगळं परत उपस्थिती टिकवणे सगळं. पटनोंदणी वाढवणे हे सगळे येतात त्याच्यामध्ये. ओके. आपल्याला वाटते त्याचा काय संबंध आहे गुणवत्तेचा आणि MDMचा. हे सर्व त्याचे उद्देश आहेत. बरं हे झालं का. बस झालं MDMचा लाड बस झाला. आपण पुढे जाऊया. त्यानंतरची आपली किती योजना आहे ती 10वी. 10वी का 8वी जी आहे ती 8वी. अहिल्याबाई होळकर मोफत बस प्रवास योजना.
प्रवास योजना कधी सुरू झाली हे सांगा बरं. ही योजना आहे 1996-97 योजना आहे. ठीक आहे. आणि यामध्ये मिनिमम 75% उपस्थिती आवश्यक आहे. कुणासाठी आहे ही योजना? 5वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी. मुलींसाठी पाचवी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी ही योजना आहे. या योजनेत एक प्रश्न पण आलेला आहे. कशावर आलाय तर ह्याच्यावरच आलाय प्रश्न. तिची ही योजना कधीपासून सुरुवात झालेली आहे. आणखीन एक महत्त्वाची योजना आहे बघा आपली, समग्र शिक्षा अभियान. मग ही जी योजना आहे समग्र शिक्षा अभियान, तर SSA म्हणजे सर्व शिक्षा अभियान अधिक राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान. SSA कधीची आहे? 2001ची. रमसा कधीची आहे? 2009ची. बरोबर ना. आणि शिक्षक शिक्षण योजना, शिक्षक शिक्षण योजना या तिन्हींच्या एकत्रीकरणामधून हे समग्र शिक्षा, समग्र अभियान सुरू झालेलं आहे. ह्या योजनेची जी घोषणा आहे तर 2018 आणि 19च्या बजेटमध्ये तत्कालीन जे आपले वित्तमंत्री होते अरुण जेटली साहेब यांनी केली होती. आणि योजनेला सुरुवात झाली या समग्र शिक्षा अभियान किंवा हे तीनही SSA, रमसा आणि शिक्षक शिक्षण योजना एकत्र करून ही योजना 24 मे 2018 रोजी सुरू झाली. सुरू कोण केली तर त्यावेळेसचे जे आपले शिक्षण मंत्री होते प्रकाश जावडेकर आपल्या महाराष्ट्राचे, यांनी सुरू केले. मनुष्यबळ व मानव संसाधन विकास मंत्री होते त्यावेळेस. आता त्या विभागाचं नाव झाले शिक्षण मंत्री. मग या समग्र शिक्षा अभियानामध्ये टार्गेट एरिया कोणता आहे किंवा कोणत्या मुलांवर लक्ष देण्यात येणार आहे तर कोणते सांगा बरं, कितीपासून कितीपर्यंत आहे ते? शाळापूर्व गट वयोगट ते 12वी पर्यंतच्या मुलांपर्यंत, समग्र 12वी पर्यंतचे विद्यार्थी.
या अभियानाचा उद्देश काय असेल? काय असणार आहे उद्देश? सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण. सर्वसमावेशक म्हणजे कोणतं? तर त्याच्यामध्ये सर्वसमावेशक म्हणजे सर्व आले, दिव्यांग वगैरे आले, त्या सर्वांना शिक्षण, दर्जेदार शिक्षण देणं, अशा पद्धतीचा याचा उद्देश होता. याच्यामधली आकडेवारी ही लक्षात नाही ठेवली तर चालेल, फक्त वर्ष लक्षात ठेवा 2018. त्यानंतर हे मात्र लक्षात ठेवावंच लागेल आपल्याला, SSA रमसा शिक्षक शिक्षण योजना. या 3 योजना एकत्र करून ही समग्र शिक्षा अभियान बनवण्यात आलेलं आहे. राहील का लक्षात एवढं? हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला, हे एवढं खूप महत्वाचं आहे. रमसा आणि SSC, रमसा आणि SSC ही खूप महत्वाचं आहे, हे एवढं लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर बघा, एक 2017 मध्ये खूप महत्त्वाच्या दोन चार संघटना किंवा संस्था स्थापन झालेल्या आहेत किंवा योजना स्थापन झालेल्या आहेत. योजना चालल्या, आपली योजना स्थापन झाली आहे 17 मध्ये. तुम्ही 17च्या योजना आपण बाहेर काढून बाजूला काढून जर बघितली इश्युएशनानुसार तर ते आपल्या लक्षात राहू शकतं आणि तसंच ठेवावं लागेल आपल्याला. अभ्यास करत असताना तसंच करावं लागेल. तर एक फक्त लक्षात इथे लिहा, जी आहे ती किती नंबर आहे? 9 आहे का? कायापालट योजना. कायापालट ही 2017 मध्ये सुरू झालेली योजना आहे आणि कुणासाठी आहे तर आदिवासी आश्रमशाळा आहे. आदिवासी आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधांचा विकास करणे आणि तिथं त्यांना ISO दर्जा प्राप्त करून देणे, ISO दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत करणे. आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा, मग सगळं आलं त्याच्यामध्ये. सुविधा, त्याचबरोबर त्या शाळांना ISO दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. हो दे. परत 2017 मध्येच एक योजना आहे, आलेली आहे योजना, 17 मध्येच आलेली आहे ती योजना आहे प्रधानमंत्री डिजिटल किंवा प्रधानमंत्री, इथं ग्रामीण आहे, ग्रामीण डिजिटल साक्षरता मिशन. ही 2017च आहे. तारीख लक्षात ठेवायचं तर ठेवा 7 ऑक्टोबर. ठीक आहे. आणि ही फक्त केवळ आणि केवळ ग्रामीण भागासाठी असलेली योजना आहे, फक्त ग्रामीण भागासाठी असलेली, त्यांना डिजिटल साक्षर बनवणे. आणि मग या योजनेअंतर्गतच जे काही ब्रॉडबँड वगैरे आहे ते शाळेला दिलं जाते, शाळेपर्यंत पोहोचवलं जाते, नेट वगैरे आहे ते पोहोचवण्याचा. त्यानंतर स्वयंप्रभा नावाचं एक परत हे आहे, 2017 मध्येच आहे ते, स्वयंप्रभा. हे कोर्स आहे, ऑनलाईन कोर्स आहे, तो 2017 सुरू झालेला ऑनलाईन कोर्स आहे. यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोफत
गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण. मग या अंतर्गतच तुमच्याकडे चालू असेल नसेल माहीत नाही, पण इथं चालू आहे. जे खान अकॅडमी मार्फत एक ॲप आपल्याला डाउनलोड करायचे आहे. खान अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचे आहे. त्याच्यानुसार मग ते आपल्याला आपल्या मुलांना मोफत शिकवणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्वाधार योजना एक आहे. स्वाधार योजना, स्वाधार. स्वाधार योजना, स्वाधार, स्वाधार योजना. या योजनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असं म्हणतात आता. ठीक आहे. 2016-17 सुरू झालेली ही योजना. कधी? 2016-17 सुरू झालेली योजना केवळ, ठीक आहे, केवळ SC आणि नवबोधांसाठीची योजना आहे. 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी, 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी या योजनेअंतर्गत काही रक्कम डायरेक्ट DBT द्वारे त्यांच्या खात्यात येते. त्यानंतर बघा एक उडान योजना आहे. उडान योजना. या योजनेअंतर्गत IIT साठी जे विद्यार्थी तयारी करतात, गरीब असतील ते, फक्त मुली, IITच्या तयारीसाठी. कुणाला? मुलींसाठी. गरीब मुलींना उडान योजना IITच्या, फक्त इथं लक्षात ठेवा, गरीब मुलींना म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना, गरीब गर्ल्सना, गर्ल्स. आणि ही योजना सुरू झालेली कधी सांगितलं? 2014 मध्ये. 2014 मध्ये. ह्याला 2-3 राहिलेत. विद्यावीरता अभियान. विद्यावीरता अभियान. या विद्यावीरता अभियानाच्या नावामध्येच आहे काय की कॉलेजमधील मुलांना त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती, कॉलेजमधील मुलांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी हे अभियान आहे. दोन 2017 सुरू झालेली ही योजना. या योजनेअंतर्गत काय केलं जातं तर कॉलेजच्या ज्या भिंती आहेत ना, भिंती, त्या भिंतीवर वीरता भिंत म्हणून एक फ्लेक्स किंवा एक बोर्ड बनवला जातो. वीरता भिंत 15x20चा बोर्ड बनवला जातो. आणि त्या बोर्डवर ज्या प्रेरणादायी जे काही राष्ट्रभक्तीसाठीचे जे काही कार्य आहे कोणाचं ते इथं या भिंतीवर लिहिलं जातं. ते राष्ट्रीय वीरता भिंत झाली. वीरता भिंत. तुम्हाला लक्षात ठेवायचे की विद्यावीरता अभियान कुणासाठी आहे आणि कशासाठी आहे, कधी झालं? 17 मध्ये झालं सुरू. कॉलेजच्या मुलांसाठी आहे आणि राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी आहे.
आता आणखीन एक अभियान खूप महत्त्वाचं आहे. हे अभियान तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. मी बी याच्यावर प्रश्न येऊ शकतो. एवढ्यामधून आला तर एक प्रश्न येणार, लक्षात ठेवा. 1 2 प्रश्न येऊ शकतात. काय आहे आता? राष्ट्रीय आविष्कार अभियान. राष्ट्रीय आविष्कार अभियान. तर हे अभियान आहे ना, 9 जुलै 2015 रोजी सुरू झालेलं हे अभियान. 9 जुलै 2015 यांना डॉक्टर, भारताचे मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम साहेब यांचं नाव देण्यात आले. यांचे नाव देण्यात आले या अभियानाला. आणि हे अभियान विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना, कोणत्या शालेय विद्यार्थ्यांना गणित आणि कोणता विषय असं दुसरा सांगा आविष्कार म्हणल्यावर? विज्ञान. गणित आणि विज्ञानाची गोडी लावण्यासाठीचं हे अभियान आहे. त्यानंतर एक आहे, एक योजना आहे, पढे भारत बडे भारत. काय आहे? पढे भारत आगे बडे भारत. हे जे अभियान आहे तर 2014 मध्ये सुरू झालं. याच्यामध्ये भाषा, ठीक आहे, लेखन आणि गणन आलं पाहिजे असा उद्देश आहे त्याच्यामध्ये. पढे भारत बडे भारत 2014लाच, ठीक आहे. एक आपल्या कंगना राणावत ताई यांनी जसं म्हणलं की 2014 मध्येच आपण स्वतंत्र झालेलो आहोत, म्हणजे त्यांच्या मते आपल्याला लक्षात ठेवायचं सोपं. तेव्हापासूनच आपण पढे भारत आपण पढू लागलो, मग आपण आगे बढू लागलो. कधीपासून? 2014 पासून, ठीक आहे. कंगना राणावत ताई साहेबांनी म्हटलं होतं की 2014 मध्येच भारत स्वतंत्र झालेला आहे खऱ्या अर्थानं, असं त्यांचं मत आहे, ठीक आहे. असू शकतं. तर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी की पढे भारत बडे भारत हे जी योजना आहे ती 2014ची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भाषण म्हणजे वाचन करायचे, लेखन करायचे, गणन करायचे, हे सगळं शिकायचं आहे. तेव्हापासून आपण शिकत आहोत. बरोबर आहे का? सबको बराबर लग रहा है. ठीक आहे. एक आहे, एक बस दोनच आहेत लास्ट, दोनच आहे. विद्यालक्ष्मी कर्ज योजना आहे. विद्यालक्ष्मी कर्ज योजना. विद्यालक्ष्मी कर्ज योजना. ठीक आहे. तर ही विद्यालक्ष्मी कर्ज योजना जी आहे, शैक्षणिक कर्ज म्हणा, शैक्षणिक कर्ज म्हणा, इथे शैक्षणिक कर्ज योजना जी आहे तर ती योजना 15 ऑगस्ट 2015 रोजी सुरू झाली. शालेय विद्यार्थ्यांना, ठीक आहे, एकूण 13 बँकांद्वारे कर्ज मिळवून देण्यासाठी. कोणतं कर्ज? शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना. आणखीन एक विद्यांजली नावाची एक योजना आहे बघा, विद्यांजली योजना. विद्यांजली योजना कधीची आहे सांगा बरं योजना ही? 2016 जून 2016.
ही योजना आहे विद्यांजली योजना, SSC अंतर्गत योजना आहे. जे प्रायव्हेट क्षेत्र आहेत प्रायव्हेट, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या साहाय्याने शाळांची गुणवत्ता सुधारणे. ठीक आहे. एक शेवटचा लिहून घ्या आणि मग आपण थांबूया. स्टार्स नावाचा एक प्रोजेक्ट आहे बघा, तो आपल्या योजनेमध्येच येतो. स्टार्स प्रोजेक्ट प्रकल्प. तर हा जो प्रोजेक्ट आहे ना, एक घेण्याचं कारण म्हणजे WBच्या साहाय्याने हा प्रोजेक्ट राबवला जातो. भारतामधील 6 राज्यांमध्ये. कोणकोणती राज्य आहेत? एक राज्य आहे आपलं प्रिय आवडतं महाराष्ट्र. दुसरं राज्य आहे हिमाचल प्रदेश. तिसरं राज्य आहे ओडिशा. चौथं राज्य आहे राजस्थान. पाचवं राज्य आहे MP आणि 6वं राज्य आहे केरळ. भारतात सर्वाधिक साक्षरता कुठे आहे? केरळ. ह्या 6 राज्यांमध्ये हा स्टार्स उपक्रम सुरू आहे, प्रकल्प सुरू आहे. त्या स्टारचा जो म्हणतो आपण फुल फॉर्म काय आहे, तर याचा फुल फॉर्म बघा. स्ट्रेंथनिंग, STRENGTHENING, स्ट्रेंथनिंग, टीचिंग डॅश लर्निंग, अँड रिझल्ट फॉर स्टेट्स. ला हायलाइट करायचं तुम्हाला एक नावाला. एस फॉर स्ट्रेंथनिंग, टी फॉर टीचिंग अँड लर्निंग. ठीक आहे, टी फॉर टीचिंग अँड लर्निंग. ए फॉर असंच, ठीक आहे, कंजंक्शन. त्यानंतर R फॉर रिझल्ट, F असाच प्रिपोजिशन, आणि स्टेट्स ह्या यस हा. याचं नाव भलं मोठं आहे, असू द्या, काही नाही, आपल्याला एवढं नाव आलं तरी येईल, लक्षात असू द्या. मग ह्याचं उद्देश काय आहे हे महत्त्वाचं आहे. उद्देश आहे काय असणार आहे? उद्देश अध्ययन, अध्यापन, परिणामकारक करणे. उद्देश. वर्ल्ड बँकेचं सहाय्य आहे. WB म्हणजे काय? वर्ल्ड बँक, जागतिक बँक. या अभियानासाठी 5,738
18 कोटी रुपये तरतूद केलेली आहे. 5,718 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. हा उपक्रम जो आहे, तर हा उपक्रम NEP अंतर्गत आहे. NEP 2020 अंतर्गत राबवण्यात येत आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या काही योजना आहेत. आता आपल्याला याच्यातल्या चला व्हिडिओ ऑन करा बरं सगळेजण, एकदा मला बघू द्या. किती बोर झाले तुम्हाला, एकदा बघू द्या बरं, व्हिडिओ ऑन करा. प्रवास करतायत सर वाटतं, दिवाणजी सर. कुर्वे सर, जमते का सर? सुप्रिया मॅडम, विष्णू सर, दीपाली जी, अमोल सर, 2 अमोल आहेत आपल्याकडे, अमोल गजभार सर आणि एक. बहुत बढिया, होता व्यवस्थित, काही नाही. आणखीन आपण ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत ना, ते एखाद्या दिवशी घेऊ. असेच आपण आपला जो असतो ना स्टार्टअप काहीतरी घेतो ना आपण, स्टारर जेवणाच्या आधी घेतो तसं आपण ते घेऊया, त्यावेळेस घेऊया. महत्त्वाच्या काही मला वाटतील त्या योजना ती आपण घेत राहू. ठीक आहे. तर आणखीन याच्यामध्ये 2-3 पॉईंट आहेत, ते पॉईंट आपण घेऊन निवांत. आता एक पॉईंट तुमची सहमती असेल तर एक पॉईंट घेऊ का? आणि जो दिले स्टार्स प्रोजेक्ट कधी सुरू झाला? स्टार्स प्रोजेक्ट ना कधी सुरू झाला सांगा बरं आपल्यापैकी एक जण. माझ्या लक्षात नाही येतं ते, सांगा. माझ्याकडे पण लिहून पण नाही येते. स्टार्स प्रोजेक्ट. ठीक आहे सर, तुम्हाला सांगतो 2021 मे बी असू शकतो. 2021 आहे का? बरोबर आहे का? 16 जून 2016. किती? 16 जून 2016. नाही. तो दुसरं सांगताय तुम्ही. 16 जून 2016चं मी दुसरं लिहून दिलं. ते विद्यांजलीचं सांगितलं तुम्ही. विद्यांजली स्टार्स हा वेगळाच आहे, वेगळा आहे क्रमांक, याला वेगळा क्रमांक द्या. आणि याचं इसवी सन पेपर येतात ना. हो, NEPच्या अंतर्गतच आहे. NEP नंतरच आहे तो. आपण जेव्हा ते प्रवेश घ्यायला सुरुवात केली ना, प्रवेश हो. फेब्रुवारी 2023. ओके, चला लिहून घ्या. फेब्रुवारी 2023 लिहून घ्या. फेब्रुवारी 2023 मी पण ऍड करून टाकतो माझ्याकडे. ठीक आहे सर. सॉरी सर, 23 फेब्रुवारी 2021. ऐसा मत करो मॅडम, ऐसा मत करो. बरोबर 2021 मध्येच आहे. 23 फेब्रुवारी 2021 लिहा. 23 फेब्रुवारी. पेन दे बरं मला एक. 23 फेब्रुवारी 2021. माईक कौसर मॅडम, प्लीज माईक बंद करा मॅडम. बरं, कसं होत आहे? व्यवस्थित होत आहे का? घेणार आहे बरं का, जाऊ नका कोणी. आपण आणखीन एक अल्पसंख्याकांचे जे योजना आहेत ना, त्याच्यावरला विषय संपून टाकू. मग एकच राहील, त्याला मी असंच चलत फिरत उडून टाकू त्याला. ओके, पळू नका कोणी पण. क्लास संपलेला नाही, बाकी गेलेत, भरपूर गेलेत. कंटाळा आला असेल त्यांना, गेले तर गेले, काही विषय नाही आहे. किती शिकतील बिचारे. एवढं शिकून तरी परत शिकावं लागत आहे. बरं, झालं काय व्यवस्थित?
व्यवस्थित होत आहे ना? येस सर. ठीक आहे ठीक आहे. काही जास्त खिचडी होऊ देऊ नका. क्लास आपला झालेला नाही आहे. हे करतो साफ आणि एक मिनिट हा, जस्ट पळू नका कोणी कुठे. या आहे मी. सर हे रेकॉर्ड करताय का तुम्ही? हो. नाही बरं का, पण लगे सर पाठवलं मी लेफ्ट करू का? नाही मॅडम, पाठवलं जाणार नाही बरं का लगेच. तुमच्या लक्षात आलं असेल, मी लगेच नाही पाठवत. पाठवलं जर ना रेकॉर्डिंग, तिथं तुम्ही क्लासला येत नाही आणि तिथं व्हिडिओ बघता की नाही मला माहिती आहे ना, मी पण केलंय ना ते अभ्यास सगळा. सर मी जेवण पण नाही बनवलंय अजून. थांबा 5 मिनिटं, काही नाही, अर्धा तास 20 मिनिटं थांबा. 20 मिनिटाच्या वर नाही घेत. ओके. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिक्षण व योजना. हे तुम्हाला टाकणार आहे मी, त्यासाठी व्हिडिओ बनवत होते मी, पण मग नंतर टाकणार आहे. हे आता टाकत राहील ना क्लास झाल्या तर मग नाही कोणी करत क्लास, माहिती आहे मला. विद्यार्थ्यांचे शिक्षण व योजना. आणि इथं जे होतं ते नंतर तुम्ही एकटा नाही करू शकत. बरोबर आहे का सर मॅडम? मी म्हणतो ते बरोबर आहे का? हो. तुम्ही स्वतः करणारच नाही ते. इथं तुमच्याशी बोलत राहतो, काहीतरी बोलतो. तुम्हाला माहिती आहे कधी कोणाचं नाव घेईल सांगता येत नाही. मला वाटेल त्याचं मी नाव कधी घेतो, म्हणून तुम्ही जागरूक राहता. आणि तुम्हाला परत टाकायचं पण आहे ते आपला अभ्यास झालेला, जे क्लास वर्क जे आहे ते ग्रुपला टाकायचे. ओके. म्हणून तुम्ही व्यवस्थित लिहून घेता. आता ह्या आजच्या ज्या योजना दिल्या त्या सर्वांनी टाका व्यवस्थित. सर्वांनी टाका, काही फरक नाही पडत. म्हणजे चांगल्या ज्या आहेत ते आपल्या त्या तिकडे टाकून देतो चॅनलवर, म्हणजे राहील नंतर कोणी पाहतील ते. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिक्षण व योजना. बघा, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक. अल्पसंख्याक, आता आपल्या भारतामध्ये अल्पसंख्याक जे आहे तर भारतीय राज्यघटनेनुसार एकूण 6 अल्पसंख्याक धर्म आहेत. धर्माच्या बाबत अल्पसंख्याक कुणाला म्हणायचं? संविधानानं सांगितले की भाषिक भाषेच्या व धर्माच्या आधारावर आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक ठरले जातात. सर आवाज अडकलाय. आवाज नाही येत सर. आवाज येत नाही? आवाज नाही सर. आता येतोय का? आवाज येतोय का? सांगा. Yes, sir. येतोय. येस सर. ओके. बघा, आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक कशाच्या आधारावर ठरवलं जातं प्रश्न येऊ शकतो. आपल्या देशामध्ये केवळ संविधानानुसार भाषेच्या आणि धर्माच्या आधारेच अल्पसंख्याक ठरले जातात. ठीक आहे. आणि मग असे अल्पसंख्याक असणारे एकूण 6 धर्म आहेत. मग ते धर्म कोणकोणते आहेत? तर एम फॉर मुस्लिम, के फॉर ख्रिश्चन, एस फॉर सिख, बी फॉर बौद्ध, जे फॉर जैन आणि पी फॉर पारसी. तुम्ही इथं नाव लिहून पण घ्या. मुस्लिम, इथल्या ख्रिश्चन, इथल्या सिख, इथल्या बौद्ध, इथल्या जैन आणि इथल्या पारसी.
पारसी. ठीक आहे. तर हे 6 धर्म आहेत. 7वा धर्म आहे का आपल्याकडं अल्पसंख्याक? नाही. ज्या काही योजना असतात तर ह्या अल्पसंख्याकाच्या योजना आपल्या अल्पसंख्याक म्हटलं की आपल्याला फक्त मुस्लिम माहीत आहे. अल्पसंख्याक मायनॉरिटी म्हटलं की फक्त आपल्यासमोर येतो मुस्लिम. पण नाही, मुस्लिमांसोबत हे 5ही धर्म आहेत. हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आपण मायनॉरिटीज म्हटलं की आपल्याला वाटतं मुस्लिमच. एम वाटते ते. एम फॉर मुस्लिम, एम फॉर मायनॉरिटी. पण नाही, मायनॉरिटीजमध्ये हे सगळे मायनॉरिटीज आहेत. मायनॉरिटी आणि मेजॉरिटी. पण हा मायनॉरिटी शब्दच आपण मुस्लिमांसाठी लावून टाकला आहे. पण मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक, याच्यामध्ये 6 धर्म आहेत. मग आता मी इथं जे लिहिलं आहे त्यानुसारच काय आपल्या इकडे त्यांची संख्या आहे. सर्वात जास्त संख्या मुस्लिमांची आहे. ते किती आहे? 14.2%. या अल्पसंख्याकामध्ये सर्वात जास्त कोण आहेत? तर मुस्लिम आहेत. 2 नंबरला आहे 2.3% ख्रिश्चन, 1.7% आहेत शीख, 0.7% आहेत बौद्ध आणि 0.4% आहेत जैन. आणि इथली काही आकडेवारीच नाही आहे. असं म्हणतात की हा पारसी धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून या धर्माच्या वाढीसाठी शासन विशेष प्रयत्न करताना दिसत आहे किंवा करतोय पारसी धर्मांसाठी. ठीक आहे. बघा, एक गोपाल सिंग नावाची समिती स्थापन करण्यात आली होती. कोणती? गोपाल सिंग समिती आहे. आणि या समितीने सांगितलं की मुस्लिम आणि बौद्ध हे शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत. शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत. गोपाल सिंग समिती लक्षात ठेवा. ठीक आहे. सिंग म्हणजे शिखाची असतात. आणि मग त्यांच्यासाठी त्यांच्याच नावाची एक समिती, त्याच माणसांना आपण इथं त्या समितीच्या अभ्यासासाठी म्हणजे मुस्लिम आणि बौद्ध हे सगळ्या समितीचा अभ्यास केला त्यांनी, सगळ्या धर्माचा. आणि त्याच्यामधून सांगितलं की बौद्ध आणि मुस्लिम हे शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे गोपाल सिंग समितीने. पण गोपाल सिंग समिती फक्त एवढ्यांचाच अभ्यास करणार होती का? बौद्ध आणि मुस्लिम तर नाही, यांचा पण अभ्यास केला त्यांनी. याचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं की हे 2 जे समुदाय आहेत ते सर्वात जास्त शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. आता पुढे 2004 मध्ये ही खूप महत्त्वाची समिती आहे. 2004 मध्ये भारतामध्ये मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि सामाजिक किती विकास झाला किंवा त्याच्याबाबतचं जे एक समिती स्थापन करण्यात आली 2004 मध्ये. त्या समितीला म्हणतात सच्चर समिती. सच्चर समिती ही खूप खूप महत्त्वाची आहे. सच्चर समिती म्हटलं की मुस्लिमांबाबतच. या समितीनं आपला अहवाल दिलेला आहे. सच्चर समितीने. कोणत्या? या सच्चर समितीने. आणि या समितीच्या मते सच्चर समितीच्या मते याच्यामध्ये शिक्षण किंवा नोकरीमध्ये या समितीने अहवाल कधी दिला? समिती स्थापन झाली 2004 मध्ये. 2005 मध्ये अहवाल दिला, सच्चर अहवाल. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या सर्व अल्पसंख्याक समाजामध्ये किंवा अल्पसंख्याकांमध्ये ही सर्वात कमी मुस्लिम हे याच्यामध्ये त्यांचं प्रमाण नोकरी आणि शिक्षणामध्ये कमी आहे. असा त्यांनी नोकरी आणि शिक्षणामध्ये कमी आहे असा अहवाल त्यांनी दिला या सच्चर साहेबांनी. मग त्यानुसार भारतामध्ये विविध योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही 2005 नंतरच म्हणलं तरी चालतं. अल्पसंख्याकाच्या योजना सर्वात जास्त राबवण्याची सुरुवात भारत सरकारने 2005 नंतरच केली असं म्हटलं तरी ते काही वावगं नाही आहे. त्यांचं म्हणणं असं होतं सच्चर साहेबांचं 2005 मध्ये त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की आर्थिक आणि सामाजिक स्थिती खराब आहे. त्याच्यामध्ये नोकरीमध्ये फक्त 4.9% लोक आहेत. कोणते? मुस्लिम समाजाचे. आणि पदवीपर्यंत शिक्षण झालेले केवळ 3.4% लोक आहेत.
पदवीपर्यंत शिक्षण झालेले. ठीक आहे, आपण पाहतो तर धंद्यामध्येच हा समाज आहे. तर धंद्यामध्येच असतो तो जास्त. त्यांना वाटतं धंदाच केला पाहिजे, ते शिक्षणाच्या जवळ पण नाही राहत. काही असतात ते असतात. ओके, असो, आपण त्याच्यामध्ये काय नाही. पण 2006ला एक महत्त्वाची घडामोड घडली. 2006ला प्रधानमंत्री 20 कलमी कार्यक्रम घोषित झाला. प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विशेषतः अल्पसंख्याक आणि त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे. या कार्यक्रमात, कोणत्या 15 कलमी कार्यक्रमामध्ये. आता आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये 2-3 कलम ह्या अल्पसंख्याकाच्या शिक्षण योजनांचा अभ्यास करताना लक्ष ठेवायचे. खूप महत्त्वाची ती कलम आहेत. कलम 29 अनेक वेळा परीक्षेला आलेला आहे बांधवांनो, अनेक वेळा, आणि ती आपलं चुकते. आता इथं लक्षात ठेवायचे, कलम 29 भारतीय राज्यघटनेतलं कलम 29 काय सांगते की भाषा, लिपी आणि संस्कृती, भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण करण्याचे अल्पसंख्याकाचे अधिकार. हा पॉइंट खूप लक्षात ठेवा, तुमच्या पद्धतीने ठेवा. ठीक आहे, मी नाही सांगणार तुम्हाला असं ठेवा तसं ठेवा, पण ठेवा लक्षात. ह्याच्यावर प्रश्न प्रत्येक ठिकाणी आलेले आहेत. मी बी येऊ शकतो आला ह्याच्यावर प्रश्न तर. आणि कलम 30 एक लक्षात ठेवायचे तुम्हाला की अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देते. शैक्षणिक संस्था स्थापन करणे, तुम्ही बघत असता की उर्दूच्या शाळा स्पेशल असतात, त्यांना ग्रँटही वेगळं असतं. ते स्पेशली भारतीय राज्यघटनेमध्ये तशी तरतूदच आहे. कलम 30 सांगते की शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि त्यांचं प्रशासन करणे व त्याचे प्रशासन करणे हे त्यांनाच अधिकार आहे. येते लक्षात. आणि एक कलम लक्षात ठेवायचे, कलम 350A. कलम 350A आहे, अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषेतून कोणत्या भाषेतून? मातृभाषेतून. अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा अधिकार. हा काही मूलभूत अधिकार नाही आहे, पण हे दोन मात्र मूलभूत अधिकार आहेत. हे घटनात्मक अधिकार आहे, पण हे दोन कसे आहेत? मूलभूत अधिकार आहेत. हे लक्षात ठेवायचे तीनही. कलम लक्षात राहतील. कलम 30 लक्षात राहील, सहज राहील. 11 नोव्हेंबर 2004 रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना झाली. राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक आयोगाची स्थापना झाली. शैक्षणिक संस्था आयोगाची. कशा अंतर्गत? शैक्षणिक संस्था आयोगाची स्थापना कलम 30 नुसार. म्हणजे कलम 30 जे आहे भारतीय राज्यघटनेतलं, त्या कलमाची अंमलबजावणी म्हणजे हा आयोग आहे. ठीक आहे, येते लक्षात. घटना कलम 30 नुसार तुम्ही लिहू शकता इथनं, घटना कलम 30 ची अंमलबजावणी झालेली आहे, म्हणजेच हा आयोग स्थापन झालेला आहे.
आपल्याला माहीत असावं 11 नोव्हेंबर काय आहे? राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. या दिवशी भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण आहेत? मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कधी असतो बरं? पंधरा ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर. त्याच्यानंतर लिहा एक SPQEM नावाची एक योजना आहे. त्या योजनेचा फुल फॉर्म आहे स्कीम फॉर प्रोव्हाइडिंग नावातच आहे तिचा क्वालिटी एज्युकेशन इन मदरसा. हे सच्चर आयोगानं सांगितलं होतं, सच्चर कमिटीनं सांगितलं होतं की मदरशांमध्ये जे शिक्षण दिलं जाते ते पारंपरिक मुस्लिमांचं शिक्षण दिलं जाते, मुस्लिम धर्मांचं शिक्षण दिलं जाते. तर त्या ठिकाणी काय करावं असं समितीनं, या सच्चर समितीनं शिफारस केली होती. सच्चर समितीच्या शिफारशीनुसार आणि या शिफारशीनुसार तिथे जे वैज्ञानिक शिक्षण आहे, ठीक आहे, किंवा पायाभूत सुविधा आहेत. कशामध्ये? पायाभूत सुविधा आणि कोणतं शिक्षण म्हणता येईल त्याला? आधुनिक शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली याच्या अंतर्गत, SPQEM अंतर्गत. येते का लक्षात? आला प्रश्न याच्यावर तर तुम्हाला फक्त ही कोणत्या समितीने हे स्कीम राबवण्यात आलेली आहे किंवा कशा संदर्भातली आहे? पायाभूत सुविधा, अल्पसंख्याकाच्या ज्या काही मदरसा आहेत, मदरसा भरपूर आहेत है ना, मदरसा. ठीक आहे. तर मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती नावाची एक शिष्यवृत्ती स्थापन झालेली आहे किंवा आहे. मौलाना आझाद राष्ट्रीय छात्रवृत्ती ती आहे 2009 मध्ये UGC जी आहे, UGC काय आहे ती? UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन 1948 रोजी तिची स्थापना झालेली आहे. या UGC काय करते? अंमलबजावणी करते. म्हणजेच काय करते? आर्थिक किंवा छात्रवृत्ती देते या योजनेला. कशासाठी देते? तर MPhil आणि PhD साठी. ठीक आहे, MPhil आणि PhD साठी. आता NEP 2020 मध्ये MPhil कॅन्सल करण्यात आलेला आहे. MPhilचा सिलेबस बंद करण्यात आलेला आहे, हे तुमच्या लक्षात राहू द्या. 100% केंद्र सहाय्य करतं. 100% केंद्र. 100% जे काही छात्रवृत्ती आहे ती कोण देतं? केंद्र सरकार देतं UGC मार्फत. ओके.
हे आता तुम्हाला मी बोलत होतो तेच बघा, एक जिओ पारसी नावाची एक योजना सुरू केली आहे. जिओ पारसी, जिओ पारसी. पारसी धर्म नाहीसा नाही झाला पाहिजे, नाही का. काही कट्टर धर्मांध लोक दुसरा धर्म संपून जावा असं वाटतं त्यांना, आणि एकच धर्म राहावा जगात. असं नाही, राहू दे ना. विविध धर्मचा मार्ग एकच आहे, शांतता हीच आहे, शांती आहे, हेच आहे. कोणताही धर्म घ्या तुम्ही. मग ह्या पारसी धर्मही वाढला पाहिजे म्हणून 2013-14 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. का बरं? तर पारसींची लोकसंख्येतील घट कमी करण्यासाठी. सर्वात जास्त घट या पारसीची आहे, कमी करणे. जिओ पारसी. मुंबईमध्ये एक संस्था आहे, मुंबईमध्ये. त्या संस्थेचं नाव आहे अंजुमन. कोणती? अंजुमन. या संस्थेच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे पारसी लोकांना किंवा पारसी धर्मियांचा तो धर्म वाढवण्यासाठी म्हणा, किंवा तो जिवंत ठेवण्यासाठी, त्याच्यातली घट कमी करण्यासाठी. इथे लक्षात, लोकसंख्येची घट होते ती स्थिर करण्यासाठी प्रयत्न केला. मुंबई अंजुमन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने. दोन 1994 मध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक वित्त आयोगाची स्थापना झाली. निगम म्हणजे महामंडळाची स्थापना झाली. राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त निगमाची स्थापना झाली. निगम म्हणजे काय? आणि कशासाठी? तर त्यांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी. कुणाला? सगळं अल्पसंख्याकासाठी चालले ते. अल्पसंख्याक म्हटलं तर त्याच्यामध्ये फक्त मुस्लिम नाही तर सगळे 6ही धर्म. MKS BJP, बरोबर ना? MKS BJP. हीच आहे का ट्रिक आपली? परत 2014 मध्ये एक राष्ट्रीय वक्फ विकास निगमाची स्थापना झाली आहे. विकास निगम, वक्फ कायदा. ठीक आहे, त्या कायद्यावर सध्या चर्चेत आहे तो कायदा. 2000 कशासाठी? तर ज्या वक्फच्या जमिनी आहेत त्या जमिनीच्या विकासासाठी. वक्फ जमिनी विकसित करण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी. ठीक आहे, त्यांना वित्तीय सहाय्य देण्यासाठी. येते का लक्षात? एक नालंदा प्रकल्प आहे बघा. 2014 मध्ये नालंदा नावाचा एक प्रकल्प सुरू झालेला आहे. नालंदा प्रकल्प म्हणलं की आपल्याला वाटू शकतं ते बौद्ध अल्पसंख्याकासाठी असेल, तर नाही, तर तो सर्वांसाठीच आहे. तर नालंदा प्रकल्प सुरू करण्यामध्ये सर्वात जास्त योगदान अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने दिलेलं आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठानं, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, या विद्यापीठाची स्थापना 1916 ची आहे. ठीक आहे. कशासाठी आहे बरं ही योजना? रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, कशासाठीची आहे हा प्रकल्प? रिसर्च अँड डेव्हलपमेंट.
कशाचं रिसर्च करायचं आहे, हे ज्या काही विकास योजना सरकार आणते, ठीक आहे, अल्पसंख्याकासाठीचं, तर त्याचं रिसर्च करायचं आहे. त्याच्यामध्ये आणखी काय सुधारणा करता येतील ते सुचवण्यासाठीचा हा प्रकल्प आहे, नालंदा प्रकल्प. पढो परदेश नावाची एक योजना आहे. हे सर्व प्रत्येकजण ग्रुपला टाकेल बरं का, तुम्ही सगळेजण टाकाल, कारण तुम्ही कमी आहेत, क्लासला न आलेले भरपूर आहेत, सर्वजणांनी टाकायचे. पढो परदेश. पढो परदेश योजना ही 2013-14 मध्ये सुरू झाली. कुणासाठी योजना ही? कुणासाठी योजना ही? कोणासाठी योजना आहे? MKSBJP. यस, अल्पसंख्याकांना उच्च शिक्षण देण्यासाठी. उच्च शिक्षण कुठे देण्यासाठी? मी बघा एक इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटसोबत मला त्यांनी जोडून घेतलं, ॲड केलेलं आहे. आमची एक चर्चा होत होती. व्हिडिओ ऑन करा सगळं, तर मी सांगतो 1-2 मिनटामध्ये, ठीक आहे, थोडं बोर होईल तुम्हाला. तर ते आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट. तिथे आम्ही ते आहेत, जसं की लंडनमध्ये शिकायला आहे, ते मित्र आहेत आपले, न्यूयॉर्कमध्ये आहेत, आणि त्यांचं ते इन्स्टिट्यूट आहे. मग ते काय करतात, भारतामध्ये आणि जगामध्ये ज्या काही महत्त्वाच्या ह्या संस्था आहेत, या संस्थेची एंट्रन्स असते. ते गेलेत, ही एंट्रन्स देऊनच गेलेले आहेत. तिथे विद्यापीठामध्ये जायचं असेल, तुम्हाला JNUमध्ये शिकायचं असेल तर त्याची पण एक्झाम असते. तुम्हाला DUमध्ये शिकायचं असेल तर त्याची पण एक्झाम असते. तर लंडन युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला हार्वर्डमध्ये शिकायचं असेल त्याची पण एक्झाम असते. तर त्या एक्झामची माहिती देणारं ते इन्स्टिट्यूट आहे. आम्ही चर्चा करत असताना त्यांना माझी चर्चा आवडली, त्यांनी मला त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आमची 15 दिवसातून महिन्यातून एक ऑनलाईन मीटिंग होती, आणि मग मला ते मस्तपैकी इंग्लिश त्यांचं ऐकायला भेटतं. ते इंग्लिशमध्ये बोलतात, मी पण इंग्लिशमध्ये बोलतो, बरं वाटतं मला. मग बोलायचा प्रयत्न करतो, आपण काही फुल टू बोलत नाही, पण बोलायचा प्रयत्न करतो आणि छान वाटतं. ते पूर्ण गुगल मीट होती आमची, महिन्यातून 15 दिवसातून एक वेळास, शनिवारी रविवारी. हे सगळे इंग्लंडला आहेत, काही लंडनला आहेत, काही न्यूयॉर्कला आहेत. आता त्यांचं म्हणणं असं आहे, हे ट्रम्प तात्यांनी थोडं आपल्यावर जास्तच रोष आहे त्यांचा. तुम्ही आता इकडे येऊ नका, तुम्ही चीनकडे चला, तुम्ही जपानकडे चला, तिथं चांगल्या आपल्याला संधी आहेत, असं आमच्या त्या चर्चेमधून मला जाणवलं किंवा ते बोलले. तर मग मी त्यांना सांगितलं, मी पण एक्झाम दिली. ते चेवेनिंग नावाची एक स्कॉलरशिप आहे, चेवेनिंग. त्याच्यामध्ये माझा मित्र प्रशांत रणदिवे यांना 55 लाखाची शिष्यवृत्ती भेटली, आणि मी पण ती एक्झाम दिली, पण मी त्याच्यामध्ये फेल झालो चेवेनिंगची. तर मग ह्या अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती असतात. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता इकडं येण्यापेक्षा तुम्ही चीनमधलं शिक्षण घ्या, तुम्ही जपानमध्ये शिकायचा प्रयत्न करा, तिथे आणखी आपल्याला संधी जास्त आहेत, ठीक आहे. तर हे आपला विषय निघाला कशावरून, उच्च शिक्षण देण्यासाठी ज्या काही आहेत योजना. ही पढो परदेश योजना आहे, बाहेर देशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकार देखील. यस सर, मी टाकलं होतं. यस तेच तीच इन्स्टिट्यूट आहे. हां, त्यामध्ये मी काम करतो. नाशिकमध्ये सुरू होते ना ते? हो, नाशिकमध्ये सुरू होते. प्रशांत रणदिवे त्यांनी जी त्यांना भेटली ना शिष्यवृत्ती, तर त्यांनी ती सुरू केली. त्याच्या आधी पण आहे मी, आता त्यानं ते आता सुरू केलं. याच्यापेक्षा आधीपासून मी ते जे माझे लंडनमध्ये न्यूयॉर्कमध्ये भारी वाटतं मला ते ऐकायला, त्यांच्या गप्पा वगैरे त्यांच्यासोबत चालू असतं माझ्या गप्पा. ओके, तर अशा पद्धतीनं आहे बघा. एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो आणि आपण कन्क्ल्यूड करू. हे काही तेवढं महत्त्वाचं नाही आहे, ते ह्याच्यावर काही क्वेश्चन येत नाही आहे. तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका बघितलो तर ह्या टॉपिकवर प्रश्न कमी झाले 2014 पासून यायला, ठीक आहे. 2014 पासून ह्या टॉपिकवर MPSCला देखील प्रश्न कमी येतात. असो, तो काही आपला विषय नाही आहे. तर 2006 मध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने जीव नावाचा एक धर्म आहे, तो धर्म वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केलेला आहे.
या धर्माला अल्पसंख्याक समूह म्हणून त्यांनी दर्जा दिलेला आहे. अल्पसंख्याक समूह म्हणून दर्जा दिलेला आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने. महाराष्ट्र सरकारला जो काही अल्पसंख्याक अधिनियम आहे 2004चा अल्पसंख्याक अधिनियम आहे, त्याच्या अंतर्गत त्यांना अधिकार भेटले आणि त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी ज्यू हा धर्म वाढवण्यासाठी किंवा ह्या धर्मातलं त्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी पावलं उचललेली आहेत. कोणत्या बरोबर? MKS बरोबरच. MKS BJP बरोबर. BJP म्हटलं तर ऐकणाऱ्याला वाटत सर काही राजकारण शिकवत आहे का? नाही, बौद्ध जैन पारसी. चलो, बहुत बढिया, खूप छान. तुम्ही मस्तपैकी खूप भारी इतका वेळ तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. मस्त मस्त शिकलात तुम्ही. असंच शिकत राहू आपण जास्तीत जास्त वेळ घेऊन. तुम्हा सर्वांचं मी तहे दिल से स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी संदीप ससाने सर तुमची रजा घेत आहे. तुम्ही सर्वांनी मस्तपैकी दिवस साजरा करा. तुमचा दिवस शुभ जाऊ, चांगला जाऊ, मस्त मस्त हो अशा शुभेच्छा. आणि मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय. आता तुम्ही जाऊ शकता. सर्वांनी आपला क्लास वर्क गुरुपुरं टाकायचं आहे. नाही टाकला तर मी नाराज होईन. प्रत्येकाने टाका. चलो बाय सर्वांना. सर्व लेफ्ट होऊ शकता आता.